शिवशंभू क्रिकेट क्लबचे वतीने आपण हा शुभ सन्मान देखील करणार आहोत। विशेष सहकार्य दादांचं आपल्याला या स्पर्धेसाठी राहिलं आणि महेश दादा शेलार साहेबांच्या शुभ हस्ते दादांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। संदीप दादा प्लीज उपस्थिती दाखवायची, आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल। चला मॅच साठी रेडी राहा। दोन्ही टीम आलेत, दोन्ही फलंदाज देखील आलेत मैदानावरती, फक्त पंच एस एंटरप्राइजेसचे सर्व उद्योजक आणि समाजसेवक सचिनदादा शेलार साहेबांचा आम्ही सन्मान करणार आहोत, ज्यांच्या वतीने आम्हाला खऱ्या अर्थानं मैदानाची व्यवस्था लाभली। आमचे सचिनदादा शेलार यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत। स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक जणांनी एक गोष्ट म्हटली आवर्जून की मैदान फार चांगलं आहे आणि जर मैदान आम्हाला सोय ज्यांच्या वतीने आम्हाला पाहायला मिळते सचिनदादा शेलार साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत। कुमार भाऊ यांच्या शुभ हस्ते हा आपण शुभ सन्मान करतोय। ज्या खेळाडूंनी या मैदानावरती अधिराज्य गाजवला त्यांच्या वतीने, ज्यांच्या वतीने आम्हाला हा मैदान उपलब्ध झालाय त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय। मायेची आपुलकीची उपदार शॉल, महाराष्ट्राचं महावस्त्र शॉल, त्यासोबतीला प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण ब्युटिफुल सन्मान चिन्ह, एक ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय। मान्यवरांचं मनापासून आभार। तेजस जीवाजी शेलार साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते। तेजस साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। विनंती असेल तेजस साहेब आपण उपस्थिती दाखवायची आहे। BS तारवालाचे सर्व मालक आहेत आणि दादांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। चला मॅच सुरू करायची आहे। विनंती असेल मॅच सुरू ठेवणं गरजेचं आहे, मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे, कारण खऱ्या अर्थानं आपण सन्मान सोहळे देखील सुरू ठेवणार आहोत। आनंदजी शेलार साहेबांचं देखील शुभ सन्मान करण्यात येईल। आता सन्मान चिन्ह आपण द्यायचं आहे। आनंदजी शेलार साहेबांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत। आनंद दादा प्लीज कम फॉरवर्ड, शुभ सन्मान करण्यात येईल। आनंदजी शेलार साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय। आनंदजी शेलार चेहऱ्यावरती स्मित असे असतं, हा पुढच्या वर्षी पहिला प्राइज आनंद दादांच्या वतीने। सागर दादा शेलार पाटेकर क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, म्हणजे पाटेकरचे MS धोनी, सागर दादांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत। नाही तुमचा महत्वाचा सन्मान आहे, सागर दादांचा आम्ही शुभ सन्मान करतोय। अग्नि में रहूंगा तो आग बन जाऊंगा असे आमचे सागर दादा आहेत आणि त्यांच्या वतीने आम्हाला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक, नक्कीच पुढच्या वर्षी दुसऱ्या किंवा पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देशील अशी आशा बाळगू आपण। SP ज्वेलर्सचे सर्व सागरजी शेलार साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत। अरे वा क्या बात आहे। सुनील मारुती शेलार साहेबांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल। सुनील मारुती शेलार साहेबांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभले, आम्ही त्यांचे देखील विशेष आभार व्यक्त करणार आहोत। रमेश दगडू शेलार साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते। ग्रामस्थ मंडळ मुंबई पाटेकरचे उपाध्यक्ष साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते। विनंती असेल आपण देखील उपस्थिती दाखवा, आपल्या देखील शुभ सन्मान करण्यात येईल। रमेश दगडू शेलार साहेब ग्रामस्थ मंडळ पाटेकर मुंबई उपाध्यक्ष साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय, ज्यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलंय।
आकाश सुभाष शेलार साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. आकाश दादा चला या, आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. आकाश सुभाष शेलार साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. आकाश सुभाष शेलार साहेबांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलंय आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. आकाश दादांचा देखील शुभ सन्मान करतोय. टॉल अँड हँडसम आकाश दादा, डॅशिंग आणि रुबाबदार आमचा आकाश भाऊ आणि त्यांचा शुभ सन्मान देखील आम्ही करतोय. मयूर दादा शेलार यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. मयूर दादा शेलार, मयूरजी शेलार साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करतोय. सागर एकनाथ शेलार माजी कर्णधार. शिंदेवाडी टीम कुठे जायचं नाहीये, हा आराम करा, मॅच एन्जॉय करा. सागरजी शेलार माजी कर्णधार यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. सागर दादांचा देखील आम्ही शुभ सन्मान करतोय. चला, जे सर्व मान्यवर आहेत सर्वांचा आम्ही विशेष शुभ सन्मान करणार आहोत. तुषार सर, मॅच महत्वाची आहे, सन्मान सोहळे महत्वाचे, कारण ही स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे. स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आणि आपण पाहू शकतो मान्यवरांची उपस्थिती, सर्व मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करतोय. थँक्यू सो मच. सर्व मान्यवरांची उपस्थिती आमच्यासाठी फार महत्वाची होती. सर्व मान्यवरांची उपस्थिती इथे लाभली. आता सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आसनस्थ व्हा, आपण मॅच एन्जॉय करूया. सेमीफायनल नंबर 2 आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला एकीकडे संघ डबेवाडी आणि दुसरीकडे पोपळकरवाडी असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि येस, ओव्हर टू कल्पेश सर, आपण मॅच सुरू करायची आता. येस, वळूयात आपण पुन्हा एकदा मॅचकडे. लाभलेत सेकंड सेमीफायनल ऑन डान्सिंग अंपायर पंडित सर आणि पावसकर सर अगदी डान्स करून इशारा करत आहेत आपल्याला. हा षटकार आहे. पुन्हा एकदा चंदुमाने ऑन फायर. पाहतोय आपण दुसरी सेमीफायनल अगदी रंगादार चालले. पोपळकरवाडी विपक्ष डबेवाडी. किरण माने आणि चंद्रकांत माने. दुसरा षटक प्रगती पथावरती असताना 29 धावसंख्या झाली आहे. वॉट अ शॉट. यष्टांच्या वरून अगदी पाठीमागे या ठिकाणी येतो एक चौकार. दुसरं षटक कुंदनचं थोडंसं महागडं षटक होत चाललंय पोपळकरवाडी संघाकडून. स्कोर आहे 33.
दुसरी सेमीफायनल शिवशंभू क्रिकेट क्लब पाठेघर आणि ग्रामस्थ मंडळ पाठेघर आयोजित स्मृती चषक 2026 मधली दुसरी सेमीफायनल बेस्ट वर्सेस बेस्ट डबल विपक्ष पोपळकरवाडी. पुन्हा पहिल्या मॅचमध्ये जे जीवनदान मिळालं होतं चंदोमाने यांना, आता देखील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये देखील त्यांना या ठिकाणी जीवनदान मिळत आहे. चांगला चेंडू टाकला होता, फसवलं होतं चंदोमाने यांना, पण झेल सोडलाय. अजून एक अख्खं षटक बाकी आहे आणि सर्वांना अंदाज आहे, कॅच सोडलेल्या खेळाडूला देखील अंदाज आहे, कर्णधाराला देखील अंदाज आहे की हा खेळाडू काही करू शकतो. पुन्हा एकदा कुंदन, फुल टॉस चेंडू, किरण माने चौकार. थँक्यू डीजे. षटकार, अगदी दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती किरण माने यांनी षटकार ठोकला आणि षटकाराजर्सी संघाचे धावसंख्या झाले 40. तिसरं षटक, अखेरचं षटक टाकण्यासाठी येतोय संघनायक सतीश पोपळकर. पोपळकरवाडीचा तारणहार अगदी शेवटचं षटक घेऊन येतोय. संघाला कमबॅक करून देणार का? कारण डबेवाडीचा तारणहार सिक्सर किंग, सर्वात जास्त मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कर्ता, सर्वात फास्टेस्ट 50 मारणारा खेळाडू चंद्रकांत माने ऑन स्ट्राईक. सामना करेल सतीश पोपळकर याचा. अशी कोणती मॅच नाहीये जिथे चंद्रकांत माने तुम्हाला लवकर त्या पहिल्या षटकामध्ये बाद होऊन जाताना मिळतील. प्रत्येक मॅच मध्ये षटकार चौकार ठोकवणारा, यष्टेवरती चेंडू आदळला, बॅटची कडा घेऊन पाठीमागे मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जाऊन यष्टांना आदळला. एक झेल सुटला होता चंद्रकांत माने यांचा, परंतु त्याची किंमत मात्र या ठिकाणी मोजावी लागली नाही. चंद्रकांत माने आउट होऊन डगआउटमध्ये. रवींद्र रामचंद्र शिलार साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचा शुभ सन्मान आपण महेश दादांच्या शुभास्ती करणार आहोत. दादा उपस्थित नाही आहेत, मात्र दादांचे चिरंजीव उपस्थित आहेत. ओम शेठ यांचा सन्मान करतोय. ओम शेठ यांचा आपण सन्मान करतोय. .44 ऑन स्कोर बोर्ड. अखेरचं षटक, सेकंड सेमीफायनल. प्रथम फलंदाजी करताना डबेवाडी संघ अगदी 44 धावांवरती जाऊन पोहोचलाय. काही चेंडू शिल्लक आहेत अखेरच्या षटकातले, जे संघाचा तारणहार संघ नायक सतीश पोपळकर हाताळत आहेत. गणेश माने, कपिल शेठ यांचा सन्मान आपण करतोय. कपिल शेठ यांचा आपण विशेष शुभ सन्मान करतो. चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य असतं, सिच्युएशन कुठली पण असो, चेहऱ्यावरती स्मित हास्य आपल्याला कपिल दादाच्या नेहमी दिसणारच. एक तो शुभमन गिल, दुसरा आपला कपिल.
निर्धाव चेंडू सतीशच्या माध्यमातून गणेश माने. दिनेश शेलार साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. पाटेकर क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि फलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ज्यांची ओळख आहे, वेगवान गोलंदाज, एस ऑफ पेस दिनेश शेलार यांचा आपण सन्मान करतोय. थँक्यू सो मच. दिनेश दादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, त्यांचं आपण विशेष असं कौतुक करणार आहोत. वैभव आपल्याला मॅन ऑफ द मॅच असतील. कातवडी या संघाचे वैभव पाहायला मिळतील, सामन्याचे सामनावीर असतील. चला, वैभव सामन्याचे सामनावीर पाहायला मिळतात. चोपन्न धावा झालेल्या आहेत. 55 धावांचं आव्हान असणार आहे, ते म्हणजे पोपळकरवाडी संघाला. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची विनंती असेल. 1 मिनिटांचा अवधी असेल मिड इनिंगसाठी. आपल्याकडे वेळ दादा थोडासा कमी आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मॅचेस देखील कव्हर करत असताना त्यानंतर आपल्याला अजून एक प्रेझेंटेशन सेरेमनी देखील कव्हर करायची आहे. एक पुन्हा एकदा याच मानकोली स्टेडियमवरती आपल्या समन्वय ओरमुडे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एक स्पर्धा आपल्या या ठिकाणी संपन्न होणार आहे. दिनांक शनिवार दिनांक 21 मार्च 2026 रोजी सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी आयोजित सनराइज चषक 2026 आणि ही प्रथमतः आपल्या असोसिएशन अंतर्गत ही नाईट मॅचेस असणार आहेत, नाईट स्पर्धा असणार आहे. प्रथमतः पहिली वेळ ही स्पर्धा पोपळकरवाडी आयोजित करणार आहे. 21 मार्च शनिवार दिनांक 21 मार्च 2026 रोजी एक दिवसीय असणार आहे. ही पहिली अशी स्पर्धा असणार आहे जी नाईट असणार आहे. पुन्हा एकदा मानकोली स्टेडियमवरती येण्यासाठी सज्ज होणार आहे सगळे खेळाडू. इंटरेस्टिंग स्पर्धा होणार आहे, फार इंटरेस्टिंग स्पर्धा होणार आहे, कारण प्रथमतः कोणत्याही खेळाडूला नाईट टुर्नामेंट खेळण्याचा एवढे मोठा अनुभव नाही आहे. प्रत्येक खेळाडूला एक वेगळा अनुभव आपल्याला सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. आणि उद्या संध्याकाळी आपल्या ओरमोडी क्रिकेट असोसिएशनच्या ग्रुपवरती बॅनर पडणार आहेत. त्याच्यानंतर आपल्या नियमाप्रमाणे एंट्री करून घ्यायची आहेत. एक सूचना आहे. थँक्यू सो मच. सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला मानकोलीला बोलवणार आहात, तेही देखील नाईट स्पर्धा. अगदी बरोबर, यायलाच लागतंय. क्वालिटी आणि क्वांटिटी यावंच लागतंय आणि स्पर्धा एन्जॉय करावंच लागतंय. चला, मैदानाच्या दिशेला आपण वळणार आहोत. आत्तापर्यंत फार चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. बॅटिंग करत असताना टीम दबेवाडी संघाच्या वतीने म्हणल्यात 54 आणि 55 धाव्यांची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळेल. 55चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. जशी जशी संध्याकाळ होत चालली आहे सर, धावेंचा ग्राफ जो आहे तो वरती 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 जात चाललाय. आणि मैदानावरती ज्या वेळेस आपण गोलंदाजांचा विचार करतो तर बॉलर हे थोडेसे अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या सोबतीला पुन्हा एकदा आपल्याला जॉईंट होत असताना पाहायला मिळतील तुषार सर, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. गणेश आपल्याला पाहायला मिळतात. आता गणेश यांच्या वतीने कशी कामगिरी असेल. कल्पेश सरांनी फार आमची साथ दिली, आम्ही त्यांचं विशेष कौतुक करणार आहोत. आवाजामध्ये गोडवा आहे, कॉमेंट्री देखील फार चांगली करतात, ॲनालिसिस देखील फार चांगले होते. टेक्निकल कॉमेंटेटर, तंत्रशुद्ध समालोचन आणि आम्हाला फार चांगली आमच्या दादांनी साथ दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचा विशेष आभार व्यक्त करतो.
तसेच अगदी मोठ्या बंधूप्रमाणे आम्हाला साथ दिली असे आमचे तुषार दादा, त्यांचा देखील आम्ही विशेष आभार करणार आहोत. पुन्हा एकदा आमच्यासोबत जॉईंट होतात. तुषार दादा वेलकम आहे. मॅचला सुरुवात झाली आहे. सेमीफायनल नंबर 2 मैदानावरती दुसऱ्या इनिंगला सुरुवात. 55 धावेंचे लक्ष्य. धन्यवाद कल्पेश सपकाळ साहेब आणि प्रसन्न चव्हाण साहेब. सेमीफायनलचा हा सामना डबेवाडी विपक्ष पोपळकरवाडी. डबेवाडी संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना उत्कृष्ट धावसंख्या उभारलेली आहे आणि पोपळकरवाडी ती धावसंख्या चेस करण्याचा प्रयत्न करत आहे. कशा प्रकारे हा सामना रंगेल पाहूया मैदानावर. ऑफ साईडला तडकवला चेंडू, धावून एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि धावचीतची संधी निर्माण झालेली पण धावचीत होत नाहीये. अक्षय अशोक शेलार ग्रामस्थ मंडळ पाटेकरचे कार्यकर्ते यांचा सत्कार शिवशंभू क्रिकेट क्लब पाटेकर यांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद अक्षय अशोक शेलार. पुढचा चेंडू डबेवाडी संघाकडून लेग साईडला तडकवला चेंडू. सुंदर असा झेलचा प्रयत्न केलेला आहे पण चेंडूनी पार केले सीमारेखा. आलेला आहे दणदणीत षटकार. आणि नक्कीच बाबू शेठ यांचा आपण सन्मान करणार आहोत. बाबू शेठ यांचा मी सन्मान करणार आहोत. गावावरून खास इथे आलाय स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी. क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आणि बाबू यांची उपस्थिती पाहायला मिळते. बाबूचा देखील आपण सन्मान करणार आहोत कारण आज आपण पाहू शकतो बाबूची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मुंबई नगरीमध्ये बाबू स्वागत आहे तुझं. वेलकम. साताऱ्यामध्ये येऊ त्यावेळेस नक्की तुला मी कॉल करू. प्रथमेश शिवनाथ शेलार उर्फ बाबू प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या हिरिरीने सहभाग असतो. आत्ताच त्यांनी आलेला आहे दणदणीत षटकार. डीजे वैभविंद दणदणीत षटकारासह धावसंख्या पोहोचलेली आहे ती 16 धावांवर. डबेवाडी संघाने आघात केला होता त्याला प्रतिघात पोपळकरवाडी संघाकडून पाहायला मिळत आहे. कुंदन ऑन फायर. सेमीफायनल 2चा हा रंगलेला सामना डबेवाडी वर्सेस पोपळकरवाडी. पुढचा चेंडू पुढे सरसावून उचलून मारलेला हा चेंडू गेलेला आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावलेला हा चेंडू. एक मोठी विकेट, एक मोठा मासा गळायला लागलेला आहे. पोपळकरवाडी संघाचे विकेटचे पतन. कुंदन पोपळकरवाडी संघासाठी लागलेला हा पहिला धक्का, पहिला हादरा. कुंदन याच्या स्वरूपात एक धडाकेबाज फलंदाज जातोय पॅव्हलियनच्या आसऱ्याला. चला स्पीडअप घ्यायचं. पोपळकरवाडी संघासाठी पुढील फलंदाज किशोर आपल्या संघासाठी मैदानात दाखल होत आहे. डबेवाडी वर्सेस पोपळकरवाडी यांच्यात रंगलेला हा नयनरम्य सामना प्रेक्षक डबेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 54 धावा बनवल्या आहेत. जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू किशोर यांना स्टेट तडकवलेला चेंडू. खेळाडू तैनात आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागेल इथे किशोर यांना. धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 17. एक बाद 17 धावा. समन्वय उर्मोडी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत हे सामने होत आहेत.
शिवशंभू क्रिकेट क्लब पाटेघर आणि ग्रामस्थ मंडळ पाटेघर यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री प्रकाश श्रीरंग शेलार नाना स्मृती चषक आयोजित केलेला आहे. आमचे नाना म्हणजेच प्रकाश शेलार यांच्या वयाच्या 29व्या वर्षी हृदयविकारच्या झटक्याने निधन झाले. त्यांना क्रिकेटची खूप आवड होती. पाटेकर संघासाठी त्यांनी खूपदा मैदानामध्ये आपलं क्षेत्र गाजवलं होतं. त्यांच्या स्मृतीसाठी हा चषक आम्ही अर्पण करत आहोत. पुढचा चेंडू पुढे सरसावून तडकवण्याचा केलेला हा प्रयत्न फसलेला आहे. निर्धाव चेंडू. डबेवाडी संघाकडून गोलंदाज श्रीकांत आपलं षटक घेऊन प्रगतीपथावर. पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू टाकलेला आहे. श्रीकांत यांचा पुढील चेंडू सामना करतील किशोर. ऑफसाईडला तडकवला चेंडू क्षेत्ररक्षकाला भेदून पुढे गेलेला आहे, पण एकाच धावेवर त्यांना समाधान मानावं लागेल. एक धावेच्या गतीने धावसंख्या वाढताना दिसत आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 18 धावांवर. सेमीफायनल 2चा हा रंगलेला सामना. याच्यानंतर फायनलचा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी स्पीडअप घ्यायचं आहे जरा. हा सामना आपल्याला वेळेत संपवायचा आहे. फलंदाजी स्ट्राईकवर सतीश. लेग साईडला तडकवला चेंडू सुंदर असा गेलेला आहे. आर पार षटकार. चला आम्ही शुभ सन्मान करतो एका विशिष्ट व्यक्तिमत्वाचा, ज्या व्यक्तिमत्वाने भरपूर सारी मेहनत या समस्त स्पर्धेसाठी केली आहे. आमचे लाडके अंकुश दादा आणि अंकुश दादांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने. दादांचं कौतुक एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दादांच्या कार्यासाठी, कारण भरपूर मेहनत दादांची आपल्याला पाहायला मिळते. सर्व सहकारी, सर्व आपले शिवशंभू क्रिकेट क्लब पाटेघर यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. मात्र आपण अंकुश दादांचा सन्मान करतोय. मायाची आपुलकीची उपदार शॉल आणि त्या सोबतीला प्रेमाचं प्रतीक असणारं पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतोय. स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन देखील आपण सन्मानित करणार आहोत. धावसंख्या पोहोचली 24 धावावर आणि आता एक धावानंतर ती धावसंख्या 25 धावावर पोहोचलेली आहे. एक बाद 25 धावा. 7 धावा 7 बॉलमध्ये 30 रन असं आता समीकरण झालेलं आहे. सामना डबेवाडी संघाच्या दिशेने पलटताना दिसत आहे, पण या सामन्यामध्ये काही होऊ शकतं. शेवटच्या काही मॅचा बघितल्या, शेवटच्या ओव्हरमध्ये मॅचा फिरल्या होत्या. सुंदर असा तडकवला चेंडू. खेळाडू चेंडूच्या खाली येत आहे आणि धाव झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण करून दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. पोपळकरवाडी संघाकडून विजयाची पराकाष्ठ करताना खेळाडू दिसत आहेत, पण चेस खूप मोठा आहे. हा मोठा चेस पूर्ण करण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये धावा खेचाव्या लागतील. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवावा लागेल, तरच पोपळकरवाडी संघाला ही मॅच जिंकता येईल. डबेवाडी संघाकडून शेवटचं षटक घेऊन येत आहेत जीवन. आपल्या संघासाठी काय योगदान देतात ते पाहायचं आहे. 6 चेंडू 28 धावा असं समीकरण आता बनलेलं आहे. सर 6 बॉल 28 धावा. रिंकू सिंग कोणाला तरी बनावं लागेल मैदानावरती. तो रिंकू सिंग कोण बनेल हे पाहणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला 6 बॉल 28ची धावा हे अपेक्षा आपल्याला पाहायला मिळते.
बॅटिंग करणाऱ्या संघाच्या वतीने पोपळकर वाडी संघाने सर आतापर्यंत फार चांगली बॅटिंग केली आहे. म्हणजे अशक्य वाटणारे लक्ष्य देखील त्यांनी गाठलेत. हे देखील अशक्य वाटते, मात्र अशक्य या जगामध्ये काहीच नसतं. जर तुमच्या मनामध्ये जिद्द असेल, चिवटपणा असेल, चिकाटी असेल तर क्रिकेटमध्ये कॅल्क्युलेटिव्ह पॉसिबल आहे. तुम्ही दावा बनवू शकता. 6 बॉल 28 ची आवश्यकता. प्रसन्नजी, या स्पर्धेमध्ये आपण काहीच सांगू शकत नाहीये. शेवटचे काही सामने बघितले, आलेला आहे तो दणदणीत चौकार. मॅचमध्ये मोठे मोठे रन चेस झालेले आहेत. प्रसन्नजी, याही मॅचमध्ये काही सांगता येत नाही. फलंदाज तेवढेच तुल्यबळ आहेत आणि तेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये की मोठे मोठे षटकार खेचू शकतात. मोठे सिक्सर आपल्याला पाहायला मिळतील का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. आतापर्यंत फार चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि मैदानावरती फार सुरेख अशी आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली. पोपळकरवाडी संघाच्या वतीने बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर कॅचसाठी आलेत, टाळ्या वाजल्यात म्हणजे कदाचित कॅच कंप्लीट झाली आहे. तो ब्लाइंड स्पॉट आहे आणि कॅच कंप्लीट. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन आणि मोठी विकेट, मोठा झटका. चार बॉल 24 तर 4 सिक्सरची गरज आहे. काय वाटते, म्हणू शकतात का? नाही, या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये काहीच सांगू शकत नाही. काहीही पॉसिबल आहे आणि फक्त नियंत्रित गोलंदाजी डबेवाडी संघाला करावी लागेल. एक चेंडू तुम्हाला विजय आणि पराजयाचं अंतरमध्ये तुम्हाला दाखवू शकतो. अवांतर धाव, धावसंख्येत वाढ, वाईडचा चेंडू. समीकरण झालंय 4 बॉल 23 धावा. जीवन यांचा पुढचा चेंडू, लेग साइडला तडकवलेला चेंडू गेलेला आहे, सीमा रेखा पार, आर पार, चौकार. मुळे 19 अशी आवश्यकता. विजयाचं एकवेशन आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती एक्झॅक्टली पाहायला मिळते. धावा घेण्याचा प्रयत्न होता, चिकी सिंगल पाहायला मिळते. आलेली सिंगल 2 मध्ये 18 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलने काही होणार नाही. आता सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. डबेवाडी संघाचे पारडे या सामन्यामध्ये जड दिसत आहे आणि डबेवाडी संघाकडून जीवन यांचा पुढील चेंडू, खूप छोटासा रनअप आहे त्यांचा. अवांतर चेंडू, धावसंख्येत वाढ, 1 धाव वाढलेली आहे ती लुमनेकुल संघासाठी, पोपळकरवाडी संघासाठी सॉरी. बॉल हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील कॅचसाठी. खेळाडू दूरवरती होते. एक्झॅक्टली आली आहे सिंगल आणि आता 16ची आवश्यकता. 1 बॉल 16 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. डबेवाडी संघाने फार चांगली कामगिरी, पोपळकरवाडी संघाने देखील फार चांगली कामगिरी केली आहे. त्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. डबेवाडी संघ सध्याच्या घडीला या मॅचमध्ये फ्रंट फूट पोझिशनवरती पाहायला मिळतोय. कातवडी विपक्ष डबेवाडी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल का? मैदानावरती बॉल, वा काय कॅच आहे, कमालीचा कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवर धमालीचा कॅच घेतला, पकडलेला आहे. नाव कळवायचं जय आणि हा सुंदर एक हातात चेंडू पकडलेला आहे. कॅच ऑफ द मॅच म्हणता येईल. खरोखर सुंदर कॅच पकडलेली आहे. आणि त्यालाच कॅच ऑफ द मॅच आपण नक्की देणार आहोत. नक्की. आणि मॅन ऑफ द मॅच चंद्रकांत. येस, चला दोघांनी यायचंय. विनंती असेल कातवडी आणि टीम डबेवाडी, लगेच आपण टॉस करणार आहोत. आयोजकांना विनंती आहे. महेश भाऊ, कुमार भाऊ, टॉस इकडे करायचं की